नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्विनी बनकर मॅथ फंडा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. स्पर्धा परीक्षेसाठी स्पर्धा ही खूप जास्त आहे. त्यासाठी आपल्याला स्मार्ट स्टडी करणे आवश्यक आहे. म्हणजे त्यासाठी आपल्याला गणित विषयात वर्ग पाठ असणे, पाढे पाठ असणे, वर्ग घन पाठ असणे हे आवश्यक आहे. पण आपण कुठपर्यंत पाठ करणार? 20-30 पर्यंत. पण त्यापेक्षा जर मोठा वर्ग आला तर 2 सेकंदात त्याचे उत्तर कसे काढायचे आपण आज तेच शिकणार आहोत. तर मग आपल्या व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजेच नवीन येणारे यानंतरचे सर्व व्हिडिओ हे सर्वात पहिले तुम्हालाच मिळतील. तर आज आपण शिकणार आहोत की कोणत्याही संख्येचा वर्ग हा पटकन कसा काढायचा. आपल्याला वर्ग हे पटकन काढता यायलाच हवे, कारण स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याकडे जास्त वेळ नसतो व त्या वर्ग कसा काढतो आपण, तर त्याच संख्येने त्याच संख्येला गुणल्यावर. मग आपल्याला जर वर्ग एखाद्या 3 अंकी संख्येचा किंवा 2 अंकी पण मोठी संख्या 50च्या पुढे 70च्या पुढे जर विचारली तर मग आपण एवढे तर पाठ नसतातच ना. मग त्यासाठी पटकन वर्ग यायलाच हवे. मग ते कसे काढायचे तेच आपण शिकूया. चला तर मग आपण आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला टॉपिक आहे कोणत्याही संख्येचा वर्ग काढा 2 सेकंदात. कसा काढायचा, तर सर्वात पहिले आपल्याला त्यासाठी 1 ते 10 पर्यंतचे वर्ग पाठच हवेत. आपल्याला माहिती आहे 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81 आणि 100 चा वर्ग 10 चा वर्ग 100. मग याच 10 वर्गांवरून आपण कोणत्याही संख्येचा वर्ग काढणार आहोत. तर ते कसं काढायचं, सर्वात पहिले आपण बघू की एकक स्थानी जर 0 असेल, एकक स्थानी 0 असल्यास वर्ग कसा काढायचा. तर आपण एखादी संख्या घेऊ 20. 20 चा वर्ग मला काढायचा आहे. तर एकक स्थानी मला काय मिळतो 0. मग मी कसं लिहिणार, या 0 साठी 2 शून्य मी पहिले लिहून घेणार व 2 चा वर्ग 4. म्हणजेच आपला 20 चा वर्ग किती आला तर 4. त्यानंतर आपण 70 चा वर्ग काढून बघू. 70 चा वर्ग कसा, एकक स्थानी 0 आहे म्हणून 2 शून्य. 7 चा वर्ग 7 7 49. म्हणजे 70 चा वर्ग असेल 4900. हे झाले 2 अंकांचा. पण आपल्याला जर 3 अंकी संख्येचा वर्ग विचारला, जसं की 120 चा वर्ग, तर कसं काढणार, ह्या शून्यासाठी 2 शून्य लिहिणार. 12 चा वर्ग 144. म्हणजेच 120 चा वर्ग 14400. असंच आपण 250 चा वर्ग जर आपल्याला काढायचा असेल तर कसा काढणार, ह्या शून्यासाठी 2 शून्य तसेच. 25 चा वर्ग, 25 चा वर्ग असतो 625. म्हणजेच 250 चा वर्ग काय असेल तर 62500. हे झालं एकक स्थानी 0 असेल तर वर्ग कसा काढायचा. आपण यानंतर बघू एकक स्थानी 5 असल्यास. तर एकक स्थानी 5 असेल तर हा वर्ग काढणंही खूप सोपे आहे. जसं की आपण 15 चा वर्ग काढू. 5 चा वर्ग लिहून घ्यायचा, 5 5 25. 1 चा वर्ग म्हणजे 1 ह्या संख्येला त्याच्या पुढील संख्येने म्हणजे त्याची पुढची असते 2, त्याने गुणायचं. 2 आणि बे एक बे, म्हणजेच उत्तर आलं 15 चा वर्ग 225. त्यानंतर आपण 35 चा वर्ग काढू. 5 चा वर्ग 25. 3 ला आपण कितीने गुणणार, पुढची संख्या 4 असते, 3 ला 4 ने गुणले 3 चौक 12. म्हणजे 35 चा वर्ग आला 1225. त्यानंतर आपण 85 चा वर्ग काढून बघू. 5 चा वर्ग लिहून घेऊ 25. 8 ला कितीने गुणणार, तर 8 ला 9 ने गुणणार. 8 9 72. म्हणजे 85 चा वर्ग आला 7225. आहे की नाही वर्ग काढणे खूप सोपे व पाठ करायची गरज आहे का नाही. कोणत्याही संख्येचा आपण वर्ग पटकन काढू शकतो.
असंच आपल्याला कोणत्याही संख्येचा, कोणतीही संख्या असो, एकक स्थानी कोणताही अंक असो, तिचा जर वर्ग काढायचा असेल तर तो कसा काढायचा तर ते आपण बघू. आपण पहिले काढू 24 चा वर्ग. आता एकक स्थानी किती आहेत 4, तर हा वर्ग कसा काढणार. 4 चा वर्ग मी लिहून घेतला 16, 2 चा वर्ग असतो 4, त्यानंतर एकक स्थानच्या अंकाखाली 0 लिहायचा. ह्या दोन्हींचा गुणाकार 2 गुणिले 8 म्हणजे ह्या दोन्हींचा गुणाकार 2 चौक 8 आले. 8 च्या डबल करायचे. 8 च्या डबल किती असतात 16. यांची बेरीज 6 0 6, 1 आणि 6 7, 4 आणि 1 5, म्हणजे 24 चा वर्ग असेल 576. असंच आपल्याला जर 48 चा वर्ग काढायचा असेल तर कसा काढणार. 8 चा वर्ग 64, 4 चा वर्ग 16, 8 चौक 32, 32 च्या डबल किती 64, एकक स्थानी 0 लिहिणार आणि 64. यांची बेरीज 4 0 4, 6 आणि 4 10, हातचाला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 6 13, 13शी 3, हातचाला 1, 1 आणि 1 2, म्हणजेच 48 चा वर्ग असेल 2304. एक काढू आपण. 96 चा वर्ग जर काढायचा असेल तर कसा काढणार. 6 चा वर्ग 36, 9 चा वर्ग 81, त्यानंतर एकक स्थानी 0, 9 आणि 6 चा गुणाकार 9 सक 54, 54 च्या डबल किती तर 108. यांची बेरीज 6 0 6, 8 आणि 3 11, हातचाला 1, 1 आणि 1 2, 9 8 आणि 1 9, म्हणजे 96 चा वर्ग असेल. 96 चा वर्ग आला 9216. आहे की नाही वर्ग काढणे खूप सोपे. असेच तुम्ही आणखी वर्ग काढण्याची प्रॅक्टिस करा, म्हणजे हे लक्षात राहील. तर आता आपण शिकलोय की वर्ग हा सेकंदात कसा काढायचा. हे या पद्धतीने तुम्ही वर्ग काढले तर तुमचं उत्तर हे लवकर येईल आणि तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं लवकरात लवकर देऊ शकता. आणि तुम्ही याची तयारी केली तर तुम्ही हे कधीही विसरणार नाहीत. चला तर मग आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटू अशाच नवीन ट्रिक्स सोबत. धन्यवाद.